जवळच असलेलं एक छोटंसं हॉटेल दिसतंय. इथे नारळ पाणी मिळतं आणि बाकीच्या पण गोष्टी मिळतात. People draw cinnamon in the island. They will prepare and show you how to make cinnamon cubes. And surrounded by the river, mangrove forest, very huge area. So that's where some wildlife can see birds, water monitors, monkeys, crocodiles, and very beautiful nature views. Okay. There is a photograph. We cross caves, two places. Can see the bird and all. Cinnamon island, Buddhist therapy, monkey. Water Buddhist temple. Very nice. More than 1 hour, 1.5 hour you can enjoy. Can we get Fish therapy. Can we get this fish therapy? This is a fish therapy. Okay. You have to pay only $1 each person. $1. How many minutes? How much If you time? want half an hour, you can do no This half an hour they give? Oh no, so much. हे सगळे जहाजाचे पार्ट आहेत पूर्वीचे अगदी. आपण जहाजाचा पार्ट दिसतोय आणि हा अँकर म्हणजे नांगर, जहाजाचा नांगर. म्हणजे जहाज जेव्हा धक्क्याला लागतं तेव्हा हा नांगर टाकला जायचा पूर्वी काय मोठे बंदरं नव्हती, त्यावेळेस जमिनीतच नांगर टाकावा लागायचा. आणि ही पण एक पेटी दिसते, जहाजाचीच आहे, कशासाठी वापरतात ते नाही माहिती. आणि सगळं म्हणजे जे आहे दिशादर्शक आहे बघा, दिशादर्शक दिसत आहे. हे सगळे जहाजाचेच भाग आहेत. जहाजाचे भाग आहे दिशादर्शक किंवा जहाजाला वळवण्यासाठी असावा असं हे पण आहे. सगळं म्युझियम आहे जहाजामध्ये असणार. आपण नांगर आहे बघा, नांगर दिसतोय. सगळ्या गोष्टी दिसतात तिथे. हे आहे मधुरीवर, हे स्वच्छ आहे. आता तुम्हाला पाण्याच्या खाली कॅमेरा घालून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या नदीचं, मधु नदीचं पाणी किती स्वच्छ आहे. छोटे छोटे मासे पण दिसत आहेत बघा, एक सुंदर मासे. इकडून तिकडे खूप प्रमाणात मासे दिसत आहेत आणि हे पाणी स्वच्छ असल्याशिवाय दिसू शकत नाहीत. म्हणजे आता आपण चाललो आहोत सिनेमॉन आयलंडवर, म्हणजे दालचिनीचं बेट. मधु रिव्हरमधलं हे अतिशय महत्त्वाचं बेट आहे. अतिशय हिरवंगार आणि नैसर्गिक वनसंपदेने नटलेलं असं बेट आहे. तसं पाहिलं तर मधु रिव्हरच्या आजूबाजूला या बेटावर मँग्रोवची जंगलं आहेत आणि या जंगलामध्ये या मँग्रोवच्या झाडांच्या गुहा पण तयार झाल्या आहेत आणि या गुहांमध्ये पाण्यामधून आपल्याला बोटीने जावं लागतं. याच गुहा आता आपण पाहणार आहोत. आता आपण या मँग्रोवच्या झाडांच्या गुहांमधून पुढे जाणार आहोत. यालाच म्हणतात मँग्रोव्ह केव्ज. आणि या मँग्रोवच्या झाडाच्या फांद्या तुम्हाला अतिशय खाली आलेल्या दिसतील, त्याच्यामुळे डोकं खाली घेऊनच आपल्याला या गुहांमधून जावं लागतं, मँग्रोवच्या केव्जमधून जावं लागतं. त्यानंतरच आपण पुढे जातो. या मँग्रोवच्या केव्जमध्ये अतिशय स्वच्छ पाणी पण आपल्याला दिसतं आणि याच्यामध्येच मी तुम्हाला कॅमेरा घालून दाखवतो की किती स्वच्छ पाणी आहे. म्हणजे जरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये, निसर्ग म्हणजे यात खूप झाडं आहेत तिथे तशी, परंतु तरीही इथलं पाणी स्वच्छ आहे. ते पाणी आपण पाहूयात म्हणजे लक्षात येईल की आपल्याला हे पाणी किती स्वच्छ आहे ते. म्हणजे बघा, आजूबाजूच्या गोष्टी पण तुम्हाला दिसत आहेत इथे आणि त्याच्यामुळे हे का दिसतात, कारण या लोकांनी इथला निसर्ग स्वच्छ ठेवलेला आहे. इथे लोक घाण करत नाही. जास्तीत जास्त या लोकांना त्याची जाण आहे. इथले लोक जागरूक आहेत, त्यामुळे इथला निसर्ग पण स्वच्छ आहे.
पासून दालचिनीच्या बेटांकडे निघालेलो आहोत आणि आता इथे आपल्याला हे पाण्यामध्येच असलेलं एक छोटंसं हॉटेल दिसतंय. इथे नारळ पाणी मिळतं आणि बाकीच्या पण गोष्टी मिळतात आणि बरोबर पाण्याच्या मध्येच बांधलेलं आहे बघा. आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला पाणी दिसेल. मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आमची डॉक्टरांची म्हणजे जवळजवळ आम्ही 14 जण डॉक्टर होतो. त्यांनी श्रीलंकेची टूर केली आणि श्रीलंकेमध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं आढळलं की आयुर्वेद भरभरून राहिलेलं आहे आणि त्याचाच एक छोटासा दुवा घेऊन आपण दालचिनीच्या बेटावर निघालेलो आहोत. आम्ही सगळे 14 जण दालचिनीच्या बेटावर जाऊन दालचिनी कशी काढतात किंवा दालचिनीच्या काठ्या कशा काढतात, त्या कशा साळल्या जातात, नंतर त्या कशा वाळवल्या जातात, हे सगळं आपण तिथे जाऊन पाहणार आहोत. मंडळी, आता आपण आलो आहोत दालचिनीच्या बेटाच्या अगदी जवळ. या दोन ज्या बुट्टी दिसतात त्या तिथून त्या निघालेल्या आहेत आणि आता आपण दालचिनीच्या बेटावर लवकरच पोहोचणार आहोत. लवकरच आपण त्या धक्क्याला लागणार आहोत आणि आपण या संपूर्ण सुंदर अशा निसर्गाचा दालचिनी कशी काढतात त्याचा आपण एक अनुभव घेणार आहोत. चला तर मग मंडळी, आता बघा धक्का आला इथे. या धक्क्यावर उतरून आपण जस्ट पुढे जाणार आहोत. तिथे आपण काय आहे नेमकं ते सगळं पाहणार आहोत. तुम्ही पाहाल की नॉर्थ पासून जसं आपण साऊथकडे जातो तसा रंग, त्वचेचा रंग, माणसाच्या त्वचेचा रंग गडद होत जातो. माणसं सावळी होत जातात, माणसं काळी होत जातात आणि विशेष म्हणजे जशी तुम्ही साऊथकडे जाता तशीच त्यांची बुद्धी सुद्धा तल्लख होत जाते. तैल बुद्धीची माणसं असतात. ही संशोधन क्षेत्रामध्ये, इस्रोमध्ये जास्त काम करताना आपल्याला दिसतात. काळ्या रंगाची छोटी माकडं दिसत नाहीत, परंतु आम्ही इथे आल्यानंतर या बेटावर, या मँग्रोवच्या झाडांवर आम्हाला काळी माकडं दिसली बघा. आपण दालचिनी कशी करतात, कशी काढतात, कशी खरडतात, ती कशी होण्यासाठी ते पाहणार आहोत. चला तर मग. Cinnamon tea. Only cinnamon and water, not tea sugar. तुम्हाला सिनेमन टी आलाय. सिनेमन टी, दालचिनीचा चहा. दालचिनी चहा गुड फॉर हेल्थ. सिनेमन टी. आणि हे बघा, या लाकडाच्या वरचं जे आहे ते पातळ भाग जो आहे तो काढून टाकते श्रीलंका, तुम्ही तो वापरत नाहीयेत आणि त्याच्या आतला जे भाग आहे तोच वापरतात. Second layer cinnamon. Second layer hard syrup. Cannot smooth the layer. Without rubbing, can't remove the layer. Used for only copper and brass bar. Iron one not used. Iron one used cinnamon that color comes. Only use copper and brass. Iron one not used. Stick should be Iron one used chemical reaction. Use only copper and brass. कॉपर आणि ब्रास ते घासण्यासाठी Small knife, peel out the layer. There are no machine. All done by hand. Only knife will go.
2 layers ना? Yeah, cinnamon tea. Trunk is too late. No, Ah. cinnamon, cinnamon powder. They make a powder with the leaves. But from that powder only they make this drink. तमालपत्र. But no पानांचा म्हणजे पानांचा तो. तमालपत्र म्हणायचं त्याला. त्याला पानांचा जो पावडर आहे ना त्याची हो, नाही 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 सर, त्याच्या पानाला तमालपत्र म्हणतात. आणि सालाला दालचिनी. Cinnamon packet line is